नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे मी शेंगदाण्याची चटणी आणि त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य: हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, लसूण, मीठ, जिरं आणि कोथिंबीर। हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं। तोपर्यंत एक कढई तापत ठेवायची, त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता तडतडला की मिक्सर मधलं सारण घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि एक उकळी आणून घ्यायची। आता आपली चटणी तयार आहे। या चटणी सोबत खायला आपण 2 उत्तप्पे बनवून घेऊया। एक तवा तापायला ठेवायचा, इडलीचं 2 चमचे पीठ घालायचं, थोडंसं जाडसर डोसा करायचा, त्याच्यावर आवडीनुसार थोडंसं टमाटर, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची। एक साईड चांगली भाजली की पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने पण चांगला भाजून घ्यायचा। आता आपला गरम गरम उत्तप्पा आणि चटणी तयार आहे।